संत निरंकारी सत्संग भवन साठेनगर दिघा नवी मुंबई येथे भव्य असं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तर प्रदेशवरून ब्रह्मज्ञान प्रचारक महात्मा आदरणीय सुरेंद्रनाथ त्रिपाठीजी व संयोजक आदरणीय मनोहर सावंतजी, क्षेत्रीय संचालक अशोक केरेकरजी, मुखी सदानंद पाटीलजी, महेश चव्हाणजी व साठेनगर ब्रांचमुखी महात्मा सोमनाथ मानेजी यांची प्रमुख उपस्थिती होती। या रक्तदान शिबिराला अनेक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे। महाराष्ट्र अपडेटसाठी गणेश संसारे, ठाणे। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। अनेक ठिकठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये रक्तदान होत आहे। तसं बघायला गेलं तर प्रत्येक आठवड्याला संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान होत आहे। जवळजवळ 1981 पासून आतापर्यंत 16,80,000 रक्त आपण डोनेट केलेलं आहे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून। 1929 साली निरंकारी मिशनची स्थापना झाली। आता 3 वर्षानंतर 100 वर्ष मंडळाला पूर्ण होतात आणि परोपकाराचा एक भाव मनामध्ये ठेवून की रक्त नाल्यामध्ये नाही नाडीमध्ये हे रक्त व्हायला पाहिजे, ही सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराजांची इच्छा होती। आणि बाबा गुरबचन सिंगजी ज्यावेळेस गुरु गादीवर होते त्यावेळेस त्यांचं ध्यान होतं की आपली एक स्वतःची ब्लड बँक असावी। आणि जेव्हापासून आपल्या मंडळाची स्वतःची ब्लड बँक झाली तेव्हापासून प्रत्येक आठवड्याला सो इच्छेने सो खुशीने प्रत्येक ठिकठिकाणी आपलं रक्तदान केलं जात आहे। आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7-8 ठिकाणी रक्तदान होत आहे आणि आपल्या चॅरिटेबल फाउंडेशनच्या अंतर्गत निरंकारी ब्लड बँक आपली विले पार्लेला मुंबईमध्ये या ठिकाणी ती स्थित आहे। त्या ब्लड बँकेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकठिकाणी रक्तदान केलं जातं आणि प्रत्येक आठवड्याला दर रविवारी रक्तदान केलं जातं। आज सुद्धा या ठिकाणी खूप चांगला एकदम उत्साह बघायला भेटला। बाहेर पाऊस होता, पाऊस असताना सुद्धा पावसाची पर्वा न करता अनेक लोक म्हणजे संत निरंकारी मिशनचे अनुयायी तर आलेच आले, त्याचबरोबर आजूबाजूला राहणारी त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची काही लोक होती, काही नवी मुंबई महानगरपालिकेची लोक होती, बरेच ठिकठिकाणची लोक या ठिकाणी स्वतःहून त्यांनी प्रतिसाद दिला। आणि आज आता जवळजवळ 1-1:30 वाजलेला आहे। सकाळी 8-9 वाजता हे रक्तदान शिबिर सुरुवात झाली। 1:30 वाजेपर्यंत आता 112 बॉटल युनिट जे आहे ना रक्तदान झालेलं आहे। अजून सुद्धा रक्तदान चालू आहे आणि पावसामुळे थोडस कमी होत आहे, पण दरवर्षी रक्तदान माझ्या ब्रँचला साठेनगर जी ब्रँच आहे आमच्या मुंबई झोन मधली सेक्टर 17 मध्ये साठेनगर ब्रँचच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान केलं जातं। तसं बघायला गेलं तर ज्या वेळेस नीड येते किंवा काही अशी गोष्ट होते की आम्हाला ब्लडची आवश्यकता आहे तर कधी कधी आम्ही वर्षातून 2-2 वेळा पण रक्तदान शिबिराचे आयोजन करतो। आणि हाच उत्साह हीच स्फूर्ती प्रत्येकामध्ये असते की आम्हाला काही अशी आमची अनुयायी आहेत की 3-3 महिन्यानंतर ते रक्तदान करतात। प्रत्येक 3 महिन्यानंतर ते रक्तदान करण्यामागचा उद्देश की शरीरामध्ये एक फिल्ट्रेशन म्हणजे 24 तासामध्ये ते रक्त पुन्हा तयार होतं आणि एक फिल्ट्रेशन त्याचबरोबर एका रक्तदान 1 युनिट केल्यामुळे 3 लोकांचा जीव वाचतो। त्यामुळे आज हे जे महान दान आहे की जे चांगल्या लोकांच्या नशिबी नसतं
हे दान जे आहे हे निरोगी जो व्यक्ती आहे ज्याने शरीर स्वतःचं निरोगी ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्फूर्ती आहे, ताकद आहे, शक्ती आहे आणि त्याचबरोबर ह्या परमात्म्याची भक्ती हातामध्ये घेऊन तो एक स्फूर्तीने रक्तदान करतो, स्वइच्छेने रक्तदान करतो आणि त्याच्यामध्ये एक ऊर्जा असते आणि ही ऊर्जा वर्षातून 3दा 4दा पण कधी कधी रक्तदान करतात. आणि एखादा कोण असा व्यक्ती असेल, आमचे कोण मित्र किंवा नातेवाईक की जे हॉस्पिटलाइज आहेत, त्यांच्यासाठी जर का कधी असा आवाज आला की रक्ताची आवश्यकता आहे, तर आमचे सेवादलचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते स्वतःहून पुढे येतात की आम्हाला जाऊ द्या, आम्ही जातो, आम्ही ब्लड डोनेट करतो. आमच्या रक्तदान केल्यानंतर आम्ही जे ब्लड बँक आमची आहे त्या ब्लड बँकेच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट आपण सगळ्यांना ब्लड उपलब्ध करून देतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटलांना पण आपण ब्लड प्रोव्हाइड करतो. आज या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने साठेनगर ब्रँच या ब्रँचच्या माध्यमातून 112 युनिट आतापर्यंत हे रक्त या ठिकाणी प्रत्येकाने स्फूर्तीने उत्साहाने आज हे जमा केलेलं आहे. आमची सद्गुरु चरणी परमात्म्याच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हे परोपकारचं जे कार्य आहे, जसं संतांचं वचन आहे की निमित्ताला धनी झालासे प्राणी माझं माझं म्हणून वाया गेला, कुठलाही अभिमान न येता, कुठलंही माझं माझं न म्हणता सद्गुरूने आम्हाला हा मोका जो आहे नेहमी आम्हाला आमच्याकडं तो करून घ्यावा आणि तो मोका द्यावा, ही सद्गुरूची प्रार्थना. धन्यवाद.